नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 25 मे. तर आपण बघूया कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहे जोरदार, आणि चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्यांना आहे आपण हे पण बघणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. तर तर आपण बघतोय की नाशिक, इगतपुरी, वाडा, सिल्वास, वलसाड, धनु, पालघर या ठिकाणी वातावरण हे एकदम थंड असणार आहे आणि ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी पाऊस हा काही ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे, तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तसेच मुंबईचा जो किनारपट्टी आहे, मुंबईची किनारपट्टी, तसेच कोकण किनारपट्टी म्हणतो आपण त्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा मुंबई, गोरेगाव, खपोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे मित्रांनो. तसेच आपण इकडे जर बघितलं की संभाजीनगर साईड, तर त्या ठिकाणी आपण सुद्धा बघू शकतो की कुठे कुठे पाऊस हा असणार आहे. तर संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली, जिंतूर, पैठण, तसेच परभणी, हिंगोली, वाशिम, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो. तर हा पाऊस संभाजीनगर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असेल, तर अकोला, अमरावती या साईडला सुद्धा हा पाऊस मध्यमच स्वरूपाचा असेल. तसेच मालेगाव, जळगाव, नंदुरबार, तसेच वडवाणी, खंडवा, नंदुरबार या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा असेल, पण त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तसं आपण इकडे जर बघितलं की नागपूर विभागामध्ये, तर नागपूर विभाग, उमरखेड, मोकाना, वर्धा, भंडारा, तसेच यवतमाळ, अमरावती, अरवी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, पण पाऊस त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही, पण वारे त्या ठिकाणी नक्कीच वाहणार आहे. तसेच चंद्रपूर, वाणी, आसिफाबाद या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. आणि हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत. पण त्या अगोदर आपण थोडंसं अजून सोलापूर, कोल्हापूर, हुबळी, पणजी, बल्लारी, नंद्याल या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, आणि त्याचबरोबर तिथे जोराचे वारेसुद्धा वाहणार आहे. आणि वाऱ्याबरोबर हा पाऊससुद्धा त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच रायचूर, कर्नल, अनंतपुरम, प्रत्युत्तर, दावणगेरे, सिरसी या ठिकाणी हा पाऊससुद्धा कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पडणार आहे. तसेच मंगळुरू, बंगळुरू, म्हैसूर, कन्नूर, बेलुरू, कंडपुरा या ठिकाणी हा पाऊससुद्धा एकदम जोरदार पडणार आहे. जी आपल्याला दिसतं की ही किनारपट्टी, अरबी समुद्राची कोकणपट्टी आपण तो बोलतो त्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे. आपण बघूया आता हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे ते पण आपण बघणार आहोत. तर हे साधारण आपण 1-2 वाजेच्या सुमारास जरी घेतलं तरी हा पाऊस आपल्याला दिसतोय की 2 नंतर पावसाला अजून जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार आहे. नाशिकला सुद्धा हा 0.2 mm इतका पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तसेच वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, श्रीरामपूर, वैजापूर, अहिल्यानगर, तसेच अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे शिरूर, सुपे, खंडाळा, सुरेगाव, रालेगाव, तसेच अकलुटी, आळकुटी, पारनेर, तसेच शिरूर, मात, पारगाव, सुद्रिक या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडणार आहे मित्रांनो. तसेच शिकरपुरा, नेवरे, राहू, दौंड, भोरी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो. 2च्या सुमारास आपण बघितलं की हा पाऊस कोणत्या ठिकाणी कसा असणार आहे, किती पडणार आहे, आपण ते बघितलेलेच आहेत. तसेच फलटण वगैरे त्या ठिकाणी सुद्धा हा पाऊस, बारामती, लोणंद या ठिकाणी सुद्धा हा पाऊस असणार आहे. आणि हा सातारा, मयानी, अकलूज हा पाऊस या ठिकाणी थोडासा कमी स्वरूपाचा असेल, पण चिपळूण, गोरेगाव, जेजुरी, पुणे, दौंड या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे. तसेच बेलगाव, गोकाक, बागलकोट, निपाणी, हुबळी या ठिकाणी हा पाऊस थोडा कमी स्वरूपाचा असणार आहे. आणि नंतर आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे, आणि परत कोणत्या ठिकाणी हा पाऊस
वादळी वाऱ्यासह कोणत्या ठिकाणी पडणार आहे हे पण आपण नक्की बघणार आहे. तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.